वनराज चांदेकर खून प्रकरणात एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज चांदेकरांचा खून करण्यासाठी आरोपींनी परराज्यातून शस्त्र आणली असून त्यापैकी 4 पिस्तूल, 10 काडतूस आणि 6 दुचाकी व 1 4 चाकी जप्त करण्यात आली आहे। तसंच वनराजचे वडील सूर्यकांत व भाऊ शिवम यांच्यासह 9 प्रत्यक्षदर्शींकडे चौकशी करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी न्यायालयात दिली आहे। त्यानंतर आंदेकर खून प्रकरणात त्याची सख्खी बहीण संजीवनी कोमकर, मेहुणे जयंत व गणेश कोमकर, प्रकाश कोमकर आणि सोमनाथ गायकवाड यांच्या पोलीस कोठडीत 12 सप्टेंबर पर्यंत वाढ करण्यात आलेली आहे। या प्रकरणी वनराजचे वडील बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर यांनी समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली। त्यानुसार पोलिसांनी आतापर्यंत 16 आरोपींना अटक केली असून 3 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलंय। आणखी 4 जणांचा पोलीस शोध घेत आहेत। आरोपींपैकी आंदेकरची बहीण संजीवनी जयंत कोमकर, जावई जयंत लक्ष्मण कोमकर, गणेश लक्ष्मण कोमकर व प्रकाश लक्ष्मण कोमकर सर्व राहणार नानापेठ आणि सोमनाथ गायकवाड यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानं त्यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अमृत बिराजदार यांच्या न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। तपास अधिकारी वरिष्ठ निरीक्षक शब्बीर सय्यद आणि सहाय्यक सरकारी वकील योगेश कदम यांनी गुन्ह्याच्या तपासातील प्रगती अधोरेखित करताना आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली आहे। गुन्ह्याचे सीसीटीव्ही चित्रीकरण व घटनास्थळी सापडलेला मुद्देमाल तपासण्यासाठी पाठवलाय। जप्त केलेल्या वाहनांच्या मालकांचा पत्ता शोधण्यासाठी RTO अधिकाऱ्यांची मदत घेतली जाते, असं सरकारी वकिलांनी सांगितलेलं आहे। या प्रकरणात तक्रारदार बंडू आंदेकर यांची स्वतंत्र गुन्हेगारी टोळी असून खून प्रकरणात अटक आरोपी सोमनाथ गायकवाड आणि गणेश कोमकर या टोळीचे सदस्य होते। त्यांनी एकत्रितपणे यापूर्वी अनेक गुन्हे केलेत, असंही पोलिसांनी न्यायालयात सांगितलेलं आहे।